नमस्कार, माझ्या अन्नपूर्णा रेसिपी चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन या दिवशी आपण काहीतरी गोड करतो आणि यावेळेला मी जिलेबी तुम्हाला करून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य ही साखर घेतली 2 वाट्या, मोठे बाउल भरून 2 वाट्या घेतलेले आहे। हा फूड कलर घेतलेला आहे, ऑरेंज कलर। परत हे वाटी पर छोटी वाटी दही घेतले, हे मैदा घेतला 1 वाटी, मीठ आणि हे बेकिंग सोडा घेतला आणि थोडं तूप घेतलंय आणि पाणी। आता काय कसं करायचं ते मी दाखवते तुम्हाला। कढई तापत ठेवलेली आहे, आधी आपण पाक तयार करून घेऊया। थोडं पाणी घालायचं, जास्त पण थोडं साखर मोठे आहे पण आधी पाक तयार करू। साखर चांगली विरघळू दे। यात आता केशरच्या काड्या पण 3-4 घालून घेते आणि कलर पण घालून घे आपण। फूड कलर थोडासा घालायचा। पाक आता तयार झालेला आहे, गॅस बंद करूया। आता हे गार होऊ दे जरा, इथे ठेवूया। जिलेबीचं चोपण साहित्य तापत ठेवायचं, ते तापून। आता हे बाउलवर मैदा घेतलेला आहे, तो आपण ह्याच्यात काढून घेऊया। त्यात दही घालून घेऊ, मीठ थोडंसं घालूया आणि बेकिंग सोडा थोडासा घालायचा। तूप थोडं घालायचं। आपण असं हलवून घेऊ, मिक्स करून घ्या आधी, मग त्यात थोडं पाणी घालून घ्या। मोठ्या होत्या कामा नाही। थोडंसं पाणी घालूया, लय पण पातळ करायचं नाही। असं घेतलं तरी आपण झाकून घेऊया, हे अर्धा तास तरी झाकून घेऊया। हे आता अर्धा तास ठेवलेलं भिजत चांगलं भिजलेलं आहे। असं झालेलं आहे, असं चांगलं फुगलेलं आहे। आपण त्यात जरासा इनो घालून घेऊया आणि थोडासा तेल काढलेलं आहे। आपण आता हे मी ग्लासला होल पाडून घेतलेला आहे घरी, त्यामुळे आता त्यात ओतून घ्या।
चटणी. चांगल्या तळून घेतल्या आणि त्याच्या ताटात घातल्या. ही रेसिपी आता तयार आहे. जिलेबी अशा पद्धतीने करून बघा, छान होते. 26 जानेवारीला खाऊन बघा आणि खाऊन बघा आणि आवडली तर कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार, थँक्यू.